नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला टेलिग्राम चॅनल्सच्या माध्यमातून माहिती पडलेलं असेल की MPSC गट ब परीक्षा आणि गट क परीक्षा या दोनही परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेल्या आहेत। MPSC गट ब परीक्षा 5 जानेवारी रोजी होणार होती आणि गट क परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी होणार होती। या दोनही परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेल्या आहेत आणि यांच्या नवीन तारखा सुद्धा आलेल्या आहेत। आता विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत की जे नवीन फॉर्म ओपन होणार आहेत ते फॉर्म कोण भरू शकणार, कोणत्या विद्यार्थ्यांसाठी ते फॉर्म राहणार आहेत। या आधी ॲडव्हर्टाइजमेंट निघालेली होती तेव्हा आम्ही फॉर्म भरू शकलो नव्हतो, तर आता आम्ही फॉर्म भरू शकणार की नाही अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत। तर याचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। याशिवाय तुमच्या ज्या परीक्षा पोस्टपोन झालेल्या आहेत त्या परीक्षा आता कधी होणार आहेत, नवीन तारखा काय आहेत याबाबत सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला नवीन तारखा सांगून देतो। हे बघा, गट ब अराजपत्रित म्हणजे गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 हे बघा, हे आता 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे। म्हणजे 2 फेब्रुवारीला गट क ची परीक्षा होणार होती, तर आता गट क ची परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार नाही, तर 2 फेब्रुवारीला आता गट ब ची परीक्षा होणार आहे। आणि गट क ची परीक्षा जी 2 फेब्रुवारी रोजी होणार होती ती आता 4 मे रोजी होणार आहे। ओके, तर गट ब ची जी परीक्षा आहे ती 1 महिना समोर गेलेली आहे, ऑलमोस्ट 1 महिना। 5 जानेवारी रोजी होणार होती, तर आता ती 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे, तर ऑलमोस्ट 1 महिना समोर गेलेली आहे। आणि गट ब ची जी परीक्षा आहे ती 2 महिने समोर गेलेली आहे। ओके, 2 महिने नाही म्हणता येणार बघा, 3 महिने। ओके, 2 फेब्रुवारी रोजी होती, तर मार्च, एप्रिल आणि मे। ओके, तर 3 महिने समोर गेलेली आहे, ऑलमोस्ट 3 महिने गट क ची परीक्षा समोर गेलेली आहे। तर अशा प्रकारे परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेल्या आहेत। आणि जे नवीन विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत ते 26 डिसेंबर पासून तर 6 जानेवारी रोजीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नवीन विद्यार्थ्यांना 26 डिसेंबर पासून लिंक ओपन होणार आणि 6 जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 10 ते 11 दिवस फॉर्म भरायला त्यांनी दिलेले आहे। याशिवाय तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून फॉर्म भरत असले, ओके, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून जरी फॉर्म भरत असले तरी सुद्धा तुम्हाला जे सेंटर मिळणार आहे ते सेंटर फक्त आणि फक्त अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई किंवा पुणे या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये ते मिळण्याची, जर तुम्ही बघा या जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला तिथे आता सेंटर मिळणार नाही। तुम्हाला आता हे जे 5 सेंटर आहेत, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे, हे 6 जिल्हे, ओके, हे जे 6 जिल्हा केंद्र आहेत इथेच तुम्हाला सेंटर आता मिळणार आहे। यापैकी एक तुम्हाला निवडावं लागणार आहे। ओके, नॉर्मली काय होते, तुमच्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला सेंटर मिळत असते, आता तसं होणार नाही। नव्याने फॉर्म भरले जातील, तर जे मेन परीक्षा सेंटर आहेत, जे मेन 6 परीक्षा सेंटर आहेत ते 6 परीक्षा सेंटरमध्ये तुम्हाला आता फॉर्म भरावे लागणार आहे। ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उपरोक्त दोन्ही मूळ जाहिरातीनुसार वयोमर्यादा गणण्याच्या विहित दिनांकास केवळ वयाधिक्य ठरणाऱ्या पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। तसेच पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून द्यावा लागणारा कालावधी नजीकच्या काळामध्ये परीक्षा आयोजित करणाऱ्या विविध संस्थांकडून आयोजित इतर परीक्षांचे कार्यक्रम इत्यादी बाबी लक्षात घेऊन दोन्ही पूर्व परीक्षांचे बघा सुधारित दिनांक यांनी दिलेले आहेत। सुधारित दिनांक मी तुम्हाला सांगितलेले आहेत। तर ज्या विद्यार्थ्यांची एज लिमिट बघा वाढलेली आहे त्याच विद्यार्थ्यांना इथे फॉर्म भरण्याची संधी आहे। तरी सुद्धा माझ्या मते तुम्ही काय करायला पाहिजे, MPSCच्या वेबसाईटमध्ये जावा। ओके, MPSCच्या वेबसाईटवर तुम्ही जा, तुमचे जे प्रोफाईल आहे प्रोफाईलमध्ये जा, त्यानंतर तिथून ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जा। ओके, ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तिथे जे हे बघा एलिजिबिलिटी आहे, एलिजिबिलिटी तुम्ही तिथे चेक करून घ्या। एलिजिबिलिटी चेकच्या तिथे तुम्हाला एक टॅब मिळणार आहे, त्या टॅबवर क्लिक करून तुम्ही तुमची एलिजिबिलिटी चेक करून घ्या, जर तुम्ही याआधी फॉर्म भरलेला नसेल। ओके, जर तुम्ही याआधी फॉर्म भरलेला नाही तर तुमच्या MPSC तुम्ही जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जा, तिथून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जा, तिथून तुम्ही गट ब आणि गट क ॲप्लिकेशन तुम्ही सिलेक्ट करा आणि तिथे जाऊन चेक एलिजिबिलिटी करून टाका। आणि जर तुम्हाला एलिजिबल दाखवत असेल तर तुम्ही फॉर्म भरून टाका।
ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, कन्फर्म सांगितलेलं होतं की परीक्षा जी आहे ती पोस्टपोन होणार आहे. कितीतरी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका होती की परीक्षा पोस्टपोन होणार की नाही, तर त्याबाबत आपण कन्फर्म उत्तर मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं होतं आणि आता आयोगाने परीक्षा पोस्टपोन केलेल्या आहेत. ओके, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका. टेलिग्राम चॅनलमध्ये कमेंट सेक्शन सुरू असतो. कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही तिथे कमेंट करू शकता. तुम्ही तुमचे जे मत आहे किंवा तुम्हाला काही बोलायचे असेल, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.